मनपा आयुक्तांच्या आश्वासनानंतर अखेर उपोषण स्थगित करण्यात आले। मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांनी आज दुपारी 12 वाजता उपोषणस्थळी भेट दिली। खांडेकर यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून आश्वासन दिल्यानं अखेर हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले। कुंडलिका सीना नदीतील अतिक्रमण हटवण्यासाठी सामाजिक संघटना आणि नागरिकांनी 15 मार्च रोजी रामतीर्थ स्मशानभूमीसमोर उपोषण सुरू केलं होतं। येत्या 15 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास जालन्यातील मामा चौकात साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा महाजन ट्रस्टच्या नूतन देसाई यांनी दिलाय। जालन्यातील कुंडलिका आणि सीना या दोन नद्यांवर अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी सामाजिक संघटना आणि नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं। याचे लेखी निवेदन देऊनही कारवाई होत नाहीये। विशेष म्हणजे गोरगरिबांच्या झोपडपट्टीवर अतिक्रमण हटवायचा बुलडोजर चालवणाऱ्या महानगरपालिकेने या प्रश्नाकडे मुद्दामून डोळेझाक केल्याचा आरोप देखील उपोषणकर्त्यांनी केलाय। जालना महानगरपालिका करते काय असा प्रश्न निर्माण झालाय। आतापर्यंत या दोन्ही नद्यांमधील अतिक्रमण ज्या संस्थेच्या माध्यमातून हटवण्यात आलं आहे ते नागरिक आणि संस्थेचे लोक देखील या सामूहिक उपोषणात सहभागी झाल्याने महापालिकेचा मनमानी कारभार चव्हाट्यावर आलाय। आपण आज उपोषणस्थळी भेट दिलेली आहे, काय त्यांना सांगण्यात आलेलं आहे? थाडेश्वर महादेव मंदिराच्या शेजारी एक अनाधिकृतपणे नदीपात्रामध्ये रस्ता केलेला आहे आणि तो रस्ता काढण्यासंदर्भात आणि त्या व्यतिरिक्त जी नदीपात्रातली इतर अतिक्रमण आहेत ते काढण्यासंदर्भात आज या ठिकाणी समस्त महाजन किंवा कुंडलिका सीना पुनरुज्जीवन अभियान अंतर्गत काम करणाऱ्या सर्व NGO आणि जागरूक नागरिकांनी या ठिकाणी उपोषण केलं होतं। तर त्यांनी आमच्याकडे हा विषय यापूर्वी पण मांडला होता। आमच्या काही प्रशासकीय कामामुळे इतर गोष्टीमुळे याला विलंब झालाय, परंतु आम्ही उद्या किंवा परवा 1 किंवा 2 दिवसामध्ये त्यांनी ज्या कारणासाठी उपोषण करताय त्यासाठी आम्ही ते अतिक्रमण काढून घेतोय आणि जिल्हाधिकारी यांच्या स्तरावरून पूर्ण नदी पात्रातलं अतिक्रमण काढण्यासाठी एक एकत्रित इंटिग्रेटेड सर्व जे विभाग प्रमुख आहेत, इरिगेशन आहे, महसूल विभाग आहे, लँड रेकॉर्डवाले आहेत, मोजणीवाले, महानगरपालिका आहे, पोलीस प्रशासन, या सगळ्यांच्या आम्हाला एकत्रित मदत लागते। तर त्यांची मदत घेऊन आम्ही जिल्हाधिकारी सरांच्या सूचनेनुसार पुढील कारवाई प्रस्तावित करणार आहोत। त्याबाबतही मी त्यांना आताच माननीय खासदार सरांनी सांगितलं आणि मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे की आम्ही सरांच्या सूचनेप्रमाणे पुढील कारवाई आम्ही करणार आहोत। मला नूतन दिदींनी तसं कळवलं की आम्ही उपोषण मागे घेतोय आणि यानंतर अशा स्वरूपाचे अतिक्रमण होणार नाहीत यासाठी प्रशासनाकडून पुरेशी काळजी घेतली जाईल। मी आमच्या सर्व स्वच्छता निरीक्षकांना अतिक्रमण होणार नाही नदीपात्रामध्ये विशेषतः तर त्यासाठी त्यांना लेखी स्वरूपामध्ये सूचना देतोय आणि कुणी जरी नागरिकांनी जर लक्षात आलं की अशा स्वरूपाचं अतिक्रमण कुठं होत आहे, जे रस्त्यात आहे किंवा नदीपात्रात आहे, तर ती आम्हाला सूचना दिली तर आमचे कर्मचारी येऊन तात्काळ ते अतिक्रमण काढतील। एवढं मला सांगा मॅडम की आता तुमचं उपोषण सुरू आहे, प्रशासन म्हणजे मनपा आयुक्तांनी आता या ठिकाणी भेट दिली, तुम्हाला काय आश्वासन दिलं त्याच्यानंतर तुमचं काय भूमिका? सीओ सर ने हमको आश्वासन दिया है कि 15 दिन में हमने जो भी अतिक्रमण के लिए ये उपोषण किया था वो 15 दिन में निकाल देंगे और उनकी बात को मान रखते हुए हम ये उपोषण अभी स्थगित करते हैं। 15 दिन तक राह देखेंगे, अगर 15 दिन के बाद नहीं हुआ तो वापस हम लोग साखड़ी उपोषण 1 अप्रैल को बैठ जाएंगे। 15 दिन में अगर नहीं निकला तो फिर इसके बाद कार्रवाई क्या रहेगी? 15 दिन के बाद अगर नहीं निकला तो हम लोग 15 दिन के बाद साखड़ी उपोषण पे बैठेंगे और उस मामा चौक पे, और उसका कोई टाइम लिमिट नहीं है। जब तक वो हमारी बागपुरा नदी जो अतिक्रमण मुक्त चाहिए उसके लिए हम फिर साखड़ी उपोषण पे बैठ जाएंगे। गाँव का नूतन देसाई समस्त महाजन।